माढा आणि अमरावती पाठोपाठ आता पुण्यामध्ये भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे। पुणे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। काकडे यांनी थेट फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्यात। काकडे नाराज असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुण्यामध्ये त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि या भेटीमध्ये आपल्या वेदना आणि पुणे लोकसभेचं वास्तव चव्हाणांसमोर मांडल्याचं काकडेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले। पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत आपल्या भावना पोहोचवण्याचं आश्वासन चव्हाणांनी दिल्याचं काकडेंनी सांगितलंय आणि त्यामुळे पुण्यामधला उमेदवार बदलणार की मोहोळच कायम राहणार हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। तर काकडेंनी फेसबुक पोस्टवर नेमकं काय म्हटलेलं आहे एकदा आपण पाहूया। पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माझ्या निवासस्थानी माझी भेट घेतली। माझ्या मनातील सर्व वेदना आणि माझ्या आयुष्यातल्या उमेदीची 10 वर्ष मी पक्षासाठी देऊन या काळात काय काय कामं केली हे त्यांना सविस्तर सांगितलं। तसंच पुणे लोकसभा मतदारसंघातील वास्तव स्थिती देखील मी त्यांना सांगितली। माझ्या वेदना आणि पक्षहिताचा सर्व गोष्टी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी मला दिला। पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील, पुणे शहरासाठी योग्य तो निर्णय करतील ही आशा आहे।